जर का आता एखाद्याला गिळण्याचा त्रास होत असेल तर त्याच्यामध्ये नेमकं एक संभाव्य कारण काय असतात, कोणते प्रमुख कारण असतात त्यामुळे आपल्याला गिळण्यासाठी मेनली त्रास होतो? बरोबर. सर डिस्फेजिया किंवा गिळायला त्रास होणे याचे वेगवेगळे कारण आहेत. काही आपल्या अन्ननलिकेशी निगडीत आहेत, काही आपल्या वरचे जे व्हॉलंटरी मसल्स आहेत त्यांच्या प्रॉब्लेमचे रिलेटेड आहे, काही ऍसिडिटी रिलेटेड आहे, किंवा काही बाहेरनं अन्ननलिकेच्या बाहेरही काही काही आजार असू शकतात की ज्याने प्रेशर पडून डिस्फेजिया होऊ शकतो. तर आपण एक स्टेप वाईज जाऊया वरून की घशातनं जर गिळता येत नाहीये असा प्रॉब्लेम असेल तर युजली हा न्यूरोलॉजिकल असू शकतो. आता पेशंटचं वय काय, त्यांची हिस्ट्री काय याच्यानुसार आपल्याला अंदाज येऊन जातो. जर एखादा वयस्कर व्यक्ती आहे की ज्यांना स्ट्रोक आला, स्ट्रोक म्हणजे काय तर पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेलाय, त्याच्यामध्ये ब्रेनमध्ये काही कारणास्तव क्लॉट निर्माण झाला आणि ब्रेनचं ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे ब्रेनचा काही पार्ट काम नाही करत. तर ब्रेन आपण जसं आधी म्हणालो की कंट्रोलचं ब्रीथिंग, तर तसंच हे सगळे स्नायूंचं काम सुद्धा त्याच्यावरच डिपेंड आहे. तर ते कोऑर्डिनेशन जे होतं याच्यावर कधी कधी फरक पडतो. जर मसल्समध्ये विकनेस असेल तर त्या व्यक्तीला पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर गिळायला त्रास होतो. मग गिळायला त्रास होतो तर त्यांची ती श्वसन नलिकेचं झडप सुद्धा नीट क्लोज होत नाही, ऍस्पिरेशन होतं, त्यांना गिळायला खूप जोर लावावा लागतो किंवा खूप लिक्विड गोष्टी गिळता येत नाही. थोडंसं सॉलिड सेमी सॉलिड असेल तर थोडासा कंट्रोल येतो. हे न्यूरोलॉजिकल कारण झालं वरच्या भागात. तसंच इसॉफेजियल कारणं असतात की म्हणजे आपल्या अन्ननलिकेच्या आतल्या भागात कुठे कुठे काही ब्लॉकेज झालेलं असेल तर त्याच्यामुळे गिळायला त्रास होऊ शकतो. तर मग त्याचे कॉमन कारण काय तर अप्पर एसोफेजियल स्फिंक्टर जे आहे तिथे कधी कधी एखादी एक जाळी विणल्यासारखं एक वेब म्हणून एसोफेजियल वेब क्रिएट होऊ शकतो. हे कॉमन आहे की ज्यांच्यामध्ये अनिमिया, स्पेशली आयर्न डेफिशियन्सी अनिमिया, लहू ज्यांचं कमी आहे, आयर्न कमी आहे आणि त्याच्यामुळे अनिमिया आहे, त्यांच्यामध्ये ही वेब क्रिएट होऊ शकतो. त्याच्यामुळे गिळायला त्रास होतो. अगदी टाईट म्हणजे तुमकी सुद्धा गिळता येत नाही इतके टाईट वेब क्रिएट होऊ शकतात. हे अॅनिमियामध्ये आहे. एक्झॅक्ट फंक्शन का होतं याचा अंदाज नाही, पण अॅनिमिया असलेल्या लोकांमध्ये हे वेब बघितलं जातं. यंगस्टरमध्ये आपण बघतो, यंग लोकांमध्ये हे जास्त बघण्यात येतं. तसं तर मग खाली गेलं तर मग बाकी अप्पर एसोफेजियल स्फिंक्टरमध्ये कधी कधी डायव्हर्टिक्युलम म्हणून एक प्रकार असतो की ज्याने गिळायला त्रास होतो. म्हणजे एक छोटंसं बाउच आउट बलूनिंग होतं, विकनेस क्रिएट होतो आणि ते डायव्हर्टिक्युलम म्हणजे एक पाऊच बनतो. त्या पाऊचच्या प्रेशरमुळे गिळायला त्रास होऊ शकतो काही लोकांना. अन्ननलिकेच्या खालच्या भागाशी बोलायचं झालं तर लाइनिंग मध्ये कधी कधी अलर्जिक कंपोनंट असतं. जसं आपल्याला दमा आहे तसंच अलर्जिक कंपोनंट असं इओसिनोफिलिक इसोफेजायटिस म्हणून, की काही सर्टन गोष्टी खाल्ल्या, काहींना भाताने होतं, काहींना दुधाने होतं, हे खाल्लं तर तिथे अलर्जिक क्रिएट होते. त्याच्यामुळे तिथे ऍक्च्युअल ब्लॉकेज नसतं पण ते लाइनिंग मध्ये खूप सेन्सिटिव्हिटी असल्यामुळे गिळण्याची जी प्रक्रिया आहे ती चांगली होत नाही. मग गिळलं तर मध्येच घास अडकून बसणे वगैरे त्यांच्यामध्ये होतं. युजली ह्या लोकांमध्ये दमा वगैरे असे बाकी अलर्जिक काहीतरी आपण म्हणतो एक बाकीचेही आजार बघण्यात येतात. तसं कधी ऍसिडिटी असेल, रिफ्लक्स आपण जे म्हटलं, तर ऍसिडमुळे सुद्धा लाइनिंगला थोडंसं सूज येऊन अचानक ट्रान्झिएंटली स्पाझम होतात आणि गिळण्याचा त्रास होऊ शकतो. ह्याच भागात जर बाहेर काही लंग्स मध्ये किंवा कधी काही बाकी लिम्फ नोड्स वगैरे टीबी वगैरे मध्ये बघण्यात येतात, यांच्यामुळे जर प्रेशर पडत असेल त्या अन्ननलिकेच्या नळीवर तर गिळायला त्रास होतो. तसंच खालच्या भागात गेलं तर लोअर इसोफेजियल स्फिंक्टर बद्दल आपण बोललो. हा युजली अगदी सोप्या पेरिस्टाल्सिस मध्ये उघडतो आणि जेवण खाली जातं. तो जर उघडायची जी काही प्रक्रिया आहे ही जर नीट झाली नाही आणि कधी कधी होतं की तो लोअर इसोफेजियल स्फिंक्टरचा टोन वाढतो, त्याला आपण अॅकेलेझिया कार्डिया म्हणतो. जर ओपन झालाच नाही तर घास वरच अडकून बसतो आणि आपल्या अन्ननलिकेच्या मसल्सला एक्स्ट्रा काम करावं लागतं तो घास खाली टाकायला. तीच डिस्फेजिया हळूहळू त्यांना ते गिळण्याचा त्रास वाढत जातो. ही कुठल्याही वयात होऊ शकतं पण काहीतरी ट्रिगर्स असतात, कधी व्हायरल इन्फेक्शन, कधी स्ट्रेस, एक्झॅक्टली ट्रिगर्स माहीत नाही पण कधीतरी तो मसल एकदा स्पाझम मध्ये गेला, त्याचं ओपनिंग जे आहे ते स्लो झालं, स्लगिश झालं तर हळूहळू गिळायला खूप त्रास होतो. हे डिस्फेजियाचे मेन कारण आपले हे आहेत. याच्यात एक भीतीदायक असं पण आहे की अन्ननलिकेच्या कुठल्याही भागात जर कॅन्सर वगैरे अशा गाठी निर्माण झाल्या तर गिळायला त्रास होतो.
तर कधी आपल्याकडे पेशंट आला की गिळायला त्रास होतो, आपल्या डोक्यात एक असतं की कदाचित काही असं सिरियस गोष्टी आहेत का, की अल्सर निर्माण झाला आहे, ते अल्सरचं रूपांतर पुढे जाऊन कधी कॅन्सरमध्ये होतं, त्यानेही गिळायला त्रास होतो. आणि तो कॅन्सर वरच्या भागात, मधल्या भागात, खालच्या भागात, असं तिन्ही भागामध्ये कुठेही आपण बघू शकतो आणि गिळायला त्रास देऊ शकतो. रस्ता ब्लॉक, कॅन्सर होऊन ते कॅन्सरची गाठ रस्ता ब्लॉक केल्यामुळे गिळण्यासाठी प्रॉब्लेम होतो. गिळण्यासाठी प्रॉब्लेम होतो. तसं आहे. आणि हे युजली आपण ओल्ड एज मध्ये तर आपली हिस्ट्री टेकिंग महत्वाचं आहे. जसं आहे आपण म्हणालो पॅरालिसिस अटॅक आहे, तर न्यूरोलॉजिकल आपण विचार करतोय. पण थोडंसं 50च्या वर जे लोक आहेत त्यांच्यामध्ये, अगदी 40च्या वरही आपण म्हणू शकतो की गिळण्याचा त्रास आहे, तर याच्यामध्ये कॅन्सर रूल आउट करणं गरजेचं असतं. यंग लोकांमध्ये जास्त ऍसिडिटी वगैरे, त्याच्यामुळे काही गिळायचे त्रास होतात. हे आपण, दमा असेल तर इओसिनोफिलिक एसोफेजायटिस. तर आपल्या हिस्ट्री टेकिंग मध्ये हे सगळं आपण बघून डिसाईड करतो की नक्की काय एक्सपेक्टेड आहे.